विश्रामधाम संस्थानच्या राणीसाहेबांचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा होत असे. राणीसाहेब शिक्षणप्रिय असल्यामुळे शाळेतल्या मुलांसाठी एक खास चढाओढ ठेवण्यात आली होती. आमची राणी या विषयावर शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून निबंध मागवण्यात आले होते. त्यांना पुरस्कार सुद्धा ठेवण्यात आले होते. पुरस्कारासाठी आलेल्या निबंधांवरून नजर फिरवत संध्याकाळच्या प्रहरी येवले गुरुजी भिंतीला टेकून बसले होते. एक निबंध त्यांनी हाती घेतला. तो येशा नावाच्या विणकराच्या मुलांनी लिहिलेला होता. ते निबंध वाचायला लागले. पण तो निबंध नव्हता, ती एक कथा होती, गावच्या बनीची. बनी आमच्या गल्लीत केव्हापासून राहायला आली आणि आम्ही तिला राणी केव्हा म्हणायला लागलो हे आता आठवतच नाही. पण पहिल्यापासूनच आम्हा मुलांनाच नाही तर गल्लीतल्या सगळ्या मंडळींना तिचा दरारा वाटायला लागला होता हे मात्र खरं. सकाळच्या प्रहरी गल्लीतून फेरफटका मारायला ती बाहेर पडे. ह्यावेळी शेडबाळेच्या दुकानात शिरून ती कित्येक दिवस अंथरुणाला खिळून राहिलेल्या त्याच्या बायकोची चौकशी करायची. आमच्या घरासमोर आई तणाव्यावर सूत लावून कापड काढण्याच्या तयारीत असे. तिची आणि बाबांची चौकशी करायची. कुठे गिरजाबाईंच्या घरी चहा घेई तर कुणाला तांदूळ निवडायला मदत करी. संध्याकाळच्या प्रहरी ती कधी आम्हाला फिरायला घेऊन जाई तर कधी वडाच्या पारावर बसून गोष्टी सांगे. गल्लीतल्या मुलांना एकत्र जमवून गोट्या, विटीदांडू, सूरकाठी असे खेळ खेळण्यातही ती कित्येकदा भाग घे. आम्हा मुलांवर तिचं प्रेम होतं. कधी कधी चकचकणारं रुपयाचं नाणं काढून ती आमच्या हातावर ठेवी आणि म्हणे, जा खायला घ्या काहीतरी. एकदा श्यामाचं अभ्यासाचं पुस्तक हरवलं आणि पुस्तकाशिवाय तर गुरुजी काही त्याला वर्गात बसून देईनात. आता पुस्तक गेल्याचं घरी सांगितलं तर मार बसणार हे त्याला ठाऊक होतं. आणि नाही सांगावं तर पुस्तक कुठून मिळणार आणि वर्गात कसं जाणार. अशा पेचात सापडल्यामुळे काय करावं हे काही त्याला सुचेना. शेवटी तो कोपऱ्यावरच्या पाराच्या कट्ट्यावर जाऊन बसला. त्याचं रडणं ऐकून बनी तिथे आली आणि त्याला आत घेऊन तिने लागलीच बाजारातून पुस्तक आणून दिलं. आम्ही तिला राणी म्हणत होतो ते काही उगीच नाही. पण मला राणी आवडायची ती काही तिच्याकडून वेळोवेळी खाऊ मिळायचा, गोष्टी ऐकायला मिळायच्या किंवा तिच्याबरोबर फिरायला जायला मिळायचं म्हणून नाही, तर तिच्यासारखी उत्तराला प्रत्युत्तर देणारी, कुणालाही न भिणारी मुलगी मी कधीच पाहिली नव्हती म्हणून. तिचं लग्न होऊन 3-4 वर्ष झाली होती म्हणे. पण नवऱ्याच्या व्यसनीपणाला कंटाळून घर सोडून ती बाहेर पडली होती. आई बापावर आपला भार घालायची तिची इच्छा नव्हती म्हणून आईबाबांच्या घरचा हक्काचा आश्रय सुद्धा तिने घेतला नव्हता. ती कुठं राहायची हे कुणालाच नीटसं माहीत नव्हतं. मात्र दररोज सकाळच्या प्रहरी गल्लीतल्या बायका स्वयंपाक पाणी केरवारा करण्यात गुंतलेल्या असत. त्याच वेळी स्वच्छ धुतलेलं पातळ चापून चोपून नेसून तोंडाने शीळ घालत चाललेली उंच निंच राणी सगळ्यांच्या दृष्टीस पडे. एकदा काय झालं, आमच्या आईला बरं नव्हतं. पण विणकर याला आणि त्यातून घरच्या बाईला विसावा कुठला. 1-2 दिवस तिने तसंच काम रेटलं आणि अखेर व्हायचं तेच झालं. एक दिवस फणफणून ताप आला आणि तिने अंथरूण धरलं. आदल्या दिवशी बाबा कुठेतरी कुस्त्या पाहायला गेले होते. ते जेवायच्या वेळेला आले आणि पाहतात तो आई घोंगड्यावर पडलेली. बाबा आधीच तापट आणि त्यातून वेळ होऊन गेली तरी जेवण तयार नाही हे पाहून त्यांचं माथं भडकलं आणि त्यांनी रागाने विचारलं, का ग झोपलीस काय अशी. बरं नाही जी. मग जेवण कोण करणार, तुझा बा. भागाबाई पाठवणार आहे तुमच्या पुरतं. जेवणाचं राहिलं पर त्या उत्तमचंद शेठजींचा सणंग काढलाय काय. नाही, आईनं बारीक आवाजात उत्तर दिलं. बाबांनी ओरडून म्हणलं, तुला बजावून गेलो नव्हतो कालच्या दिवसात ते पुरं व्हायला हवं म्हणून. अहो पण कालपासून अगदी बरं नाही हो मला. बरं नाही म्हणे
आणि आता शेठजीकडून माणूस आला म्हणजे त्याला काय देऊ? तुझं फाटकं धडू तर 2 वायदे चुकले त्याचे, आता पुन्हा मिळेल का काम त्याच्याकडनं? असं म्हणून जमिनीवर पडलेला धान्याचा रिकामा डबा त्यांनी खाडकन पायाने ठोकरला. इतक्यात राणी आत आली आणि मोठ्यानी बाबांना म्हणाली, काय हो, येडाचा झटका बिटका आलाय की काय तुम्हाला? आजारी बाईला त्रास घेताय, काय लाज नाही वाटत? अहो, बिचारीचं अंग कसं तापल्यात तव्यावानी झालंय पा तरी. ते काय ठाऊक नाही मला, आज सणंग तयार झाला पाहिजेच, नाहीतर हिला उठवून कामाला लावीन. वार वेळ गडी, आणि तुम्हाला काय हात नाहीत वय का? अंगात शक्ती नाही तुमच्या? राणी आणखीन काही बोलणार होती, पण तेवढ्यात आईने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटलं, राहू दे ग बया, उगाच का तोंडाला लागतीस त्यांच्या. हा, आवर तुझ्या मैत्रिणीला, शानपणा शिकवतीये मला, बाबा म्हणाले. आता मात्र राणीला राहावेना. ती चवताळून उठली आणि ओरडली, आता चालते होता का नाही इथून? चला उठा. केवढं आश्चर्य, आईला लाथ मारायला उठणारे बाबा शेळीसारखे निमूटपणाने बाहेर निघून गेले. आईला विनाकारण त्रास दिल्याबद्दल मला बाबांचा राग आला होता. त्यामुळे त्यांना गप्प बसवणाऱ्या राणीचं मला खूप कौतुक वाटलं. धावत जाऊन मी तिच्या पायांना विळखा घातला आणि म्हटलं, किती चांगली आहेस का तू राणी. त्या दिवशी सूर्य मावळाच्या आत शेजारच्या भागाबाईच्या मदतीने राणीनी शेठजींचा सणंग विणून तयार ठेवला होता. एकदा शाळा सुटल्यावर राणीनी आम्हाला फिरायला घेऊन जायचं असं ठरलं होतं. शाळेतून लवकर निसटण्यासाठी आम्ही घाईघाईनी पर्वचा म्हणत होतो. त्या घाईघाईत 5×5 = 27, 8×9 = 62 असे अंकगणिताचे काय काय नवीन शोध आम्ही लावले याचं आम्हाला भान नव्हतं. हां, पण गुरुजींचं मात्र तिकडे अगदी बारीक लक्ष होतं. पर्वचा संपून आम्ही निघालो तेव्हा सर्वांना थांबवून गुरुजी म्हणाले, थांबा, जाऊ नका, पर्वचा फार कच्चा राहिलाय तुमचा, पुन्हा एकदा नीट म्हणा बरं. बरोबर आल्याशिवाय जायचं नाहीये कुणी, पाहू कसा चुकतो ते. तिकडे पारावर आमची वाट पाहत उभ्या राहिलेल्या राणीचं चित्र मला समोर दिसायला लागलं. मी थीटपणाने म्हणालो, गुरुजी, उद्या म्हणू आम्ही बरोबर. उद्या नाही, आत्ताच, गुरुजी म्हणाले. आज नको ना गुरुजी, आज जायचंय आम्हाला, श्याम म्हणाला. कुठे? फिरायला, राणी बरोबर. राणी बरोबर? ही कोण बुवा राणी? आम्हाला वाटलं होतं राणीचं नाव ऐकल्याबरोबर गुरुजी आम्हाला सोडतील, म्हणून मी उत्साहाने सांगायला लागलो, अहो गुरुजी, ती नाही का, ती पांढरं पातळ नेसून आपल्या गल्लीतून फिरते ना, ती. माझं बोलणं संपायच्या आतच गुरुजी म्हणाले, ती राणी काय तुमची? वाटेल तिथं भटकणारी ती, तिला राणी म्हणता तुम्ही? खबरदार पुन्हा तिला कोणी राणी म्हणेल तर. म्हणा आता पर्वचा. अंगावर वीज पडल्यासारखे आम्ही स्वस्थ उभे राहिलो. आमचे घसे सुकले होते आणि तोंडातून शब्द येत नव्हता. रडव्या स्वरांनी आम्ही एकीकडे पर्वचा म्हणत होतो, पण आमचं सगळं लक्ष पारावर होतं. गुरुजींनी आम्हाला सोडलं तेव्हा अंधार झाला होता. गुरं चरून परत निघाली होती. वडाच्या पारंब्या वाऱ्याने हालत होत्या. पाराच्या कट्ट्यावर बसून राणी आमचीच वाट पाहत होती. आम्ही धावतच तिच्याकडे गेलो. सारी हकीकत सांगून मुसमुसून रडायला लागलो. तुला काहीतरीच नावं ठेवतात बघ गुरुजी, तशी नाहीस ना ग तू राणी, मी रडव्या स्वरांनी विचारलं. राणीने माझा चेहरा कुरवाळला आणि दूरवर पाहत हसून म्हटलं, तुमच्या गुरुजींना पर्वचा येत असेल, पण दुसरं काय समजतंय रे त्यांना, भाबडे आहेत ते. आम्ही खुदकन हसलो. त्यानंतर आम्ही 5-7 दिवस शाळेत गेलो नाही. आणि मग एके दिवशी एकाएकी राणी कुठे नाहीशीच झाली. सकाळी ती रोजच्यासारखी गल्लीत दिसली नाही तेव्हाच मला चुकल्यासारखं झालं. कदाचित ती संध्याकाळी येईल असा विचार करत मी शाळेत गेलो. पण संध्याकाळी सुद्धा ती कुठेच नजरेस पडली नाही.
दुसरा दिवस उजाडला आणि मावळला. असेच 7-8 दिवस गेले, पण राणी दृष्टीस पडली नाही. रोज संध्याकाळी पारावर बसून मी राणीची वाट पाहतो आणि अंधार झाला की खाली मान घालून परत येतो. राणी, कुठं गेलीस ग तू? गुरुजींवर रागवलीस होय? पण म्हणून आम्हाला टाकून का ग गेलीस? आमचा कटाळा आला का ग तुला? ये ना ग राणी, परत ये ना. येशाचा निबंध वाचून झाला तरी येवले गुरुजी त्या कागदांकडे पाहतच राहिले. त्या दिवशीचा पर्वचा म्हणून घेण्याचा प्रसंग त्यांना आठवला. येशाचे पाण्याने भरलेले डोळे आणि रडवी मुद्रा त्यांना दिसायला लागली आणि बनीची उंच ताठ मूर्ती त्यांच्या दृष्टीसमोर उभी राहिली. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.